हाय ब्युटिफुल पीपल, आज आहे माझा सिंगापूरचा इकडचा लास्ट डे आणि चिन्मय मला आता एअरपोर्टवर सोडणार आहे. त्याच्या आधी ते मला घेऊन आले होते इथे ब्रेकफास्ट करण्यासाठी एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये. तिथे आम्ही डोसा घेतला होता. सो ह्याच्यात आम्ही थोडंसं फिरलो तिकडे. तिथून आम्हाला जायचं होतं डायरेक्टली रूमवर. म्हणून इथे आम्ही थोडंसं टेम्पल वगैरे गेलो, थोडंसं फोटोशूट केले, रील शूट केले, थोडंसं वॉक केलं आणि इथून आम्ही डिरेक्टली गेलो आमच्या रूमवर. आफ्टर ब्युटिफुल सिंगापूर ट्रिप इट्स टाइम टू से बाय टू सिंगापूर. आणि आता मी बाय करते रूमला. खूप चांगले मेमरीज होते इकडे आणि रूम पण खूप छान आहे. हा काय रूम. इथून आम्ही सगळं सामान आमचं रूमवरून घेतलं, म्हणजे माझं सामान घेतलं आणि हे मला पुन्हा एका दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन आले जे समोरच होतं आमच्या रूमच्या. हे पण एक इंडियन रेस्टॉरंट आहे, त्यांना पनीर खूप आवडतं आणि मलाही आवडतं. तर आम्ही इकडे पनीर मसाला ऑर्डर केला होता आणि ते फ्रिक्वेंटली ते येतात इव्हनिंगला. आणि हे खूप चांगलं रेस्टॉरंट आहे इकडे. पण इथं फूड क्वालिटी आणि टेस्ट पण खूप चांगली होती. आमची आहे फायनली कॅब आणि कॅबचे डोअर ओपन एकदम ऑटोमॅटिकली होती, म्हणून मी हे थोडंसं शूट केलं आहे. मागे सामान ठेवल्यानंतर मी माझ्या बाजूला येऊन बसले आणि नंतर याची कन्स्ट्रक्शन चालू. So from Jewel, how far is the terminal to? Just like The monorail? the monorail. So it's nearby, right? Because I have a flight to catch from Terminal 2. Yeah, every place, Terminal 1, Terminal 2, Terminal 3, all near. Okay. You Then take the monorail, yeah. take Because my flight is at 7:45, so at least I need to check in by 6 p.m., right? okay. There was इकडचे रस्ते खूप छान आहे, वातावरण एकदम क्लिअर असतं. नेहमी कधीच डल असं फील होत नव्हतं मला इतक्या दिवस इथे राहिले. गाईज एअरपोर्ट बघा सिंगापूर इतकं सुंदर आहे. येताना तर मी इथे आले नव्हते बिकॉज माझं दुसरीकडे लँड झाले होते मी. पण हे एअरपोर्ट इतकं सुंदर आहे आणि तुम्हाला वाटेल मी काय बघू आणि काय नाही. खूप मोठं असं एअरपोर्ट आहे. T1 T2 म्हणजे ऑलरेडी सांगितलं असं खूप मोठं आहे आणि इथे सगळे लोक थांबून फोटोज काढायला येतात. असं वाटतं की हे पण एक सिंगापूरमधलं सगळ्यात बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि इथे आम्ही चाललो आणि ते कुठेच दमायला होत नाही. जसं ना चालावं नाही लागत. ते स्लायडिंगच्या आहे, तुम्ही बघू शकता हे स्लायडर असतात. नंतर म्हणजे असं एकदम रिलॅक्सिंग. तुम्ही किती पण सामान करतो तसं आपल्या आसपास थोडंसं आपल्याला टायर्ड फील होतं, पण इथे असं वाटतच नाही की आपण खूप चाललो आहे. तिकडे पण आम्ही सेम बोलत होते, पण तिकडे खूप मागे नॉईज आहे बॅकग्राऊंड, म्हणून मी ह्याला व्हॉइस ओव्हर दिला आहे. पण हे सगळं तेच मी सांगत होते. इकडचं सगळं जे आजूबाजूचा परिसर आहे, तुम्ही कसं कुठून जाऊ शकता ते सगळं सांगत होते. त्याला आलं आहे T2. हे आहे T2 समोर आणि इकडून आम्हाला मोनोरोल घ्यायची आहे. हे रस्ते बघा किती क्लीन नीट आणि छान आहेत. तर हे आम्ही इकडचा प्रवास करत करत फायनली आमच्या एअरपोर्टच्या इथे पोचलो होतो. मी चिन्मयला इथून बाय करणार होते आणि इथे एक स्वीट लेडी होती, तिने आम्हाला हेल्प केली. आमचं बोर्डिंग माझं ऑलरेडी मोबाईलमध्ये होतं, पण तिने आम्हाला रेकमेंड केलं की तुम्ही त्याचा प्रिंट आउट काढून ठेवा, जेणेकरून पुढे मोबाईलमध्ये समजा काय स्विच ऑफ केलं तर तुम्हाला इश्यू येणार नाही. आणि हे आतलं आहे सर्व. नंतर मी जेव्हा बोर्डिंग केलं मी चिन्मयला बाय केलं, पण मला खूप जास्त मी इमोशनल झाले होते बिकॉज त्याच्यासोबत मी इतके दिवस राहिले होते तिथे. सो मला थोडंसं इमोशनल व्हायला होत होतं. आम्ही दोघंही ॲक्च्युली इमोशनल झालो होतो, पण ते लवकरच येणार आहेत पुन्हा इंडियामध्ये, त्याच्यामुळे त्यांना बाय केलं आणि मी जाऊन तिथे बसले. इंडियासारखी फॅसिलिटी तिकडे नाही आहे. तिकडे बसण्यासाठी एवढं कन्व्हिनियंट मला नाही वाटलं किंवा तिकडची सर्व्हिस मला ॲटली एवढी चांगली नाही वाटली कम्पेअर टू इंडियन एअरपोर्ट. पण ठीक आहे. त्याच्यानंतर मी माझी एअर इंडियाची फ्लाईट होती जी की चांगली होती. चिन्मयने ऑलरेडी मला विंडो सीट आणि हे सगळं पुढची सीट अरेंज करून दिली होती, बुक करून दिली होती, त्यामुळे काही इश्यू आला नाही. माझे को पॅसेंजर खूप छान होते. एक डॉक्टर होते आणि एक दोघंही डॉक्टर्स होते. सो ते पण चांगले होते आणि मला असं काही वाटलं नाही विशेष की मी एकटी ट्रॅव्हल करते. मी ते चहा घेतला होता ॲज युजल आणि चहासोबत त्याने मला टॉफी दिली होती. नंतर हे बघा हे जेवण होतं. जेवण पण खूप शॉर्ट स्वीट आणि चांगलं होतं. राईस वगैरे होता, खीर होती, मी पूर्ण संपवलं आणि अति नव्हतं. तो बघा इकडे अंधार आहे पूर्ण, किती छान लाईट्स होत्या आणि आकाशामध्ये जसं ते नेदरलँडमध्ये नॉर्थन लाईट्स आहेत ना, तसे लाईट्स मला लिटरली दिसत होते. सो फायनली मी पोचले. आता इथे तुम्ही बघू शकता मी एक सीट घेतली तिथून आणि त्याच्यानंतर मला सामान कलेक्ट जायचं होतं. तर मला घरून फोन आला, तर मला ड्युटी फ्रीमधून काही सामान घ्यायचं होतं. तर मी इथून आधी माझं
इमिग्रेशनची प्रोसेस कंप्लीट केली, चेकआउट केलं आणि ड्युटी फ्रीमध्ये थोडं सामान कलेक्ट केलं. तर बॅग येण्यासाठी गेले. पण तिला ऑलरेडी खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता की त्याने जी बेल्ट आहे तो चेंज केला होता, 5वरून समथिंग 6वर आणला होता. इथे मला अभय आणि पप्पा घ्यायला आले होते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. काही व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तोपर्यंत बाय. लवकरच नवीन छान व्हिडिओ येणार आहे. सी यू, बाय बाय.